नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये चित्राचे कन्यादान करत असताना जीवा आणि नंदिनी अगदी आनंदाने तिचं कन्यादान करत असतात. तर नंदिनीला मात्र खूप आनंद झालेला आहे. त्यानंतर जीवा म्हणत असतो, मी आज सगळ्या पुरुषांकडून एक वचन देतो, तुम्ही सुद्धा कोणाचा तरी काळजाचा तुकडा आहात आणि आम्ही तुमच्यासोबत नीट वागू. तर इकडे पार्थ लॅपटॉपमध्ये फोटो पाहत बसलेला असतो आणि ते फोटो पाहून त्याला खूप आनंद होत असतो. तर पुन्हा एकदा जीवा आणि काव्या या दोघांचा फोटो त्याच्यासमोर येतो आणि त्याला पुन्हा एकदा अस्वस्थ व्हायला लागतं. अस्वस्थ झालेला पार्थ ठरवतो की बस झालं आता, समोरासमोर आता काव्याशी बोललंच पाहिजे. ह्या निर्णयावरती तो ठाम असतो आणि तो काव्याशी बोलायला चाललेला आहे आणि काव्याचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते, मी तयार आहे पार्थ. नीतीप्रमाणे मी माझा भूतकाळ तुमच्यासमोर मांडण्याचा निर्णय घेत आहे. आपण ही प्रक्रिया अगदी प्रामाणिकपणे पार पाडूयात. तयार आहात मग तुम्ही माझा भूतकाळ ऐकून घ्यायला? आणि अशा प्रकारे पार्थ काव्यासमोर उभा राहिलेला आहे आणि त्याला आता समोरासमोर काव्याला थेट प्रश्न विचारायचे आहेत. काव्याचा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर पार्थचे मन पुन्हा एकदा काव्याकडे वळणार का? पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम पाहिल्याबद्दल धन्यवाद.